Welcome students. We have started the topic complex number in the last lectures. We have already studied how to add, subtract and multiply or take division of complex numbers. In this lecture, we will first see its properties. First property is if z1 is equal to a plus ib and z2 is equal to c plus id, then z1 plus z2 is equal to a plus ib plus c plus id, which is equal to a plus c plus I into the bracket b plus d. म्हणजे इथे काय सांगितले बघा, z1 आणि z2 हे दोन कॉम्प्लेक्स नंबर असतील तर त्यांची ॲडिशन घेत असताना इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्याचे रिअल पार्ट्स एका ब्रॅकेटमध्ये आलेत आणि त्याचे इमॅजिनरी पार्ट्स एका ब्रॅकेटमध्ये आलेत. लास्ट लेक्चरला आपण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे की दोन कॉम्प्लेक्स नंबरचे ॲडिशन करत असताना रिअल पार्टचं कॅल्क्युलेशन एकत्र होतं आणि इमॅजिनरी पार्टचं कॅल्क्युलेशन एकत्र होतं. आता आपण त्याच्या प्रॉपर्टीज पाहत आहोत. पहिली प्रॉपर्टी सांगितली की झेड प्लस झेड बार म्हणजेच काय, कॉन्जुगेट ऑफ ए झेड इज इक्वल टू 2 इंटू रिअल पार्ट ऑफ झेड असतो. म्हणजे झेड एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचं कॉन्जुगेट यांची ॲडिशन केली तर त्याचा आन्सर किती येतं, 2 इंटू रिअल पार्ट ऑफ झेड. रिअल पार्ट म्हणजे कशाला म्हणायचं मग सांगितलं तुम्हाला मी, झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी असेल तर त्यातला एला आपण काय म्हणतो, रिअल पार्ट, आणि आय बीला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी पार्ट. सेकंड प्रॉपर्टी इज z1 प्लस z2 बार इज इक्वल टू z1 बार प्लस z2 बार. म्हणजे दोघांच्या ॲडिशनचा कॉन्जुगेट इज इक्वल टू z1चा कॉन्जुगेट प्लस z2चा कॉन्जुगेट असतो. नेक्स्ट z1 मायनस z2 मध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा, a प्लस आय बी मायनस सी प्लस आय डी मिळाला. इथंही सबस्ट्रॅक्शन करताना रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्टचं कॅल्क्युलेशन होणार. म्हणून पहिला ब्रॅकेट मिळाला a मायनस सी प्लस आय इंटू दुसरा ब्रॅकेट मिळाला b मायनस डी. आता याच्या प्रॉपर्टीजमध्ये काय सांगितलं आपल्याला, झेड मायनस झेड बार इज इक्वल टू 2 इंटू इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड असतो. म्हणजे जेव्हा ॲडिशन करू तेव्हा त्याच्या ॲडिशनची व्हॅल्यू काय असते, 2 इंटू रिअल पार्ट ऑफ झेड, आणि जेव्हा सबस्ट्रॅक्शन करू तेव्हा त्याची व्हॅल्यू काय असते, 2 इंटू इमॅजिनरी पार्ट असते. सेकंड प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आपल्याला z1 मायनस z2चा बार इज इक्वल टू काय असतं, z1 बार मायनस z2चा बार असतो. आता नेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं बा, मल्टिप्लिकेशन घेत असताना z1 इंटू z2 इज इक्वल टू, पहिला z1ची व्हॅल्यू आपली a प्लस आय बी इंटू z2ची व्हॅल्यू आहे c प्लस आय डी इज इक्वल टू, तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितले की मल्टिप्लिकेशन सोडवत असताना आपण एक ब्रॅकेट काय करतो, एक्सपांड करतो आणि सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय करतो. मग त्याचा आन्सर आपल्याला किती मिळतं, ए सी मायनस बी डी प्लस आय इंटू दी ब्रॅकेट ए डी प्लस बी सी. म्हणून मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज काय सांगितत बघा तुम्हाला, z1 इंटू z2चा बार असेल तर त्याची व्हॅल्यू किती असते, z1 बार इंटू z2 बार असते. कॉन्जुगेट घेत असताना मल्टिप्लिकेशनचं कॉन्जुगेट म्हणजे त्यांच्या कॉन्जुगेटचं काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं. सेकंड प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, इफ झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी देन झेड इंटू झेड बार इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असतं. म्हणजे नंबर आणि त्याचं कॉन्जुगेट ह्यांचे जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं आन्सर काय मिळतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळतं. आणि लास्टला सांगितलेलं आहे, इफ झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी अँड के इज एनी रिअल नंबर देन के इंटू झेड इज इक्वल टू के इंटू ए प्लस आय इंटू के इंटू बी. आता काय सांगितलं बघा तुम्हाला सांगताना त्यांनी, झेडची व्हॅल्यू ए प्लस आय बी आहे आणि के हा कोणताही रिअल नंबर असेल तर झेडला केने मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच केनं इकडच्याही बाजूला मल्टिप्लाय केल्यामुळं काय ना, के इंटू ए प्लस के इंटू आय बी म्हणजेच आय के बी. इथं आपण केनं दोन्हीही टर्मला मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. पुढच्या पार्टमध्ये आपल्याला पॉवर्स ऑफ आय पाहायचं आहे, म्हणजे आयचे घात. आपल्याला माहिती आहे की आयची व्हॅल्यू किती आहे, स्क्वेअर रूट ऑफ -1 आहे.
ती आपण लिहिताना रूट ऑफ -1 न घेता आयची व्हॅल्यू आपण आयच म्हणणार आणि त्याच्या पुढच्या व्हॅल्यूज आपण फाइंड करणार. इथं I⁻1 ची व्हॅल्यू तुमची किती आली? आय आली. नेक्स्ट I² ची व्हॅल्यू किती असते? -1 असते. I³ ची व्हॅल्यू किती येते? -I येते. आणि I⁴ ची व्हॅल्यू नेहमी किती असते? 1 असते. हीच व्हॅल्यू आपण खालच्या डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये सिम्प्लिफाय करतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगताना काय सांगितले बघा त्यांनी, I⁻1 ची व्हॅल्यू नेहमी किती असते? आय. त्याला आयने मल्टिप्लाय केलं म्हणजे I² ची व्हॅल्यू किती झाली? -1 झाली. त्याला आयने मल्टिप्लाय केलं म्हणून I³ ची व्हॅल्यू तुमची किती झाली? -I झाली. आणि परत त्याला आणखी एकदा आयने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्या I⁴ ची व्हॅल्यू किती आली? +1 आली. सिमिलरली I⁵ ची व्हॅल्यू किती येणार? आय. I�6ची व्हॅल्यू किती येणार? -1. I⁷ ची व्हॅल्यू किती येणार? -I. I⁸ ची व्हॅल्यू किती येणार आहे परत तुम्हाला? +1. असं आयच्या घातामध्ये जसं जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं परत तुम्हाला ह्या 4 व्हॅल्यू मिळत राहणार आहेत. काय सांगितलं मी? आयची व्हॅल्यू आय, I² ची -1, I³ ची -I, I⁴ +1, परत I⁵ ची व्हॅल्यू आय, I�6ची -1, I⁷ ची -I, I⁸ ची +1. अगदी सिमिलर जर तुमच्या टर्म्स खाली छेदामध्ये असतील तर त्याचा घात काय येतो तुमचा? मायनसमध्ये येतो. म्हणजे I⁻1 म्हणजेच काय असतो? 1/I आणि त्याची व्हॅल्यू किती असते? -I असते. मग जर I⁻2 आला तर त्याची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला? -1 घ्यायची आहे. I⁻3 आला तर त्याची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला? आय घ्यायची आहे. I⁻4 आला तर त्याची व्हॅल्यू परत किती येणार आहे तुमची? 1 येणार आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या आयचा इंडेक्स निगेटिव्ह असेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला रिव्हर्समध्ये सायकल कंप्लीट करायची आहे. I⁻1 ची व्हॅल्यू -I, I⁻2 ची व्हॅल्यू -I, I⁻3 ची व्हॅल्यू +I, I⁴ ची व्हॅल्यू +1, I⁻5 ची व्हॅल्यू परत किती येणार? -I, I⁻6 ची व्हॅल्यू परत -1, I⁻7 ची व्हॅल्यू +I आणि I⁻8 ची व्हॅल्यू किती येणार? +1. असं आपल्याला हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये तुम्हाला सर्कल कंप्लीट करायचं आहे. पॉझिटिव्ह असेल तर अँटी क्लॉकवाईज घ्यायचं आहे आणि निगेटिव्ह असेल तर तुम्हाला क्लॉकवाईज सर्कल कंप्लीट करायचं आहे आणि तिथे तुम्हाला आयच्या व्हॅल्यूज मिळतात. आता इन जनरल जर आपल्याला आयची व्हॅल्यूज फाइंड करायचे असतील तर त्या कशा घ्यायच्या असतात? कारण आपल्याला एक्झाम्पल दिलं जातं आणि त्याच्यामध्ये सोर्स ऑफ आय असतात, त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते. कशी फाइंड करायची पाहूयात आपण. इथे काय सांगितले बघा तुम्हाला, I⁻1 म्हणजेच काय असतो तुमचा? 1/I असतो. म्हणजेच त्याची व्हॅल्यू किती झाली? -I झाली. पुढे सांगितलं आपल्याला, व्हाईल कॅल्क्युलेटिंग व्हॅल्यू ऑफ I⁻n वी हॅव टू डिवाइड n बाय 4. म्हणजे आयचा n घात असेल आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर तुमचा इथं जो n आहे ह्या nला आपल्याला काय करायचं आहे? 4नी डिवाइड करायचं. अँड ऑब्टेन द रिमाइंडर R म्हणजे भागा आणि भागल्यानंतर जी बाकी येते त्याला आपण काय म्हटलं? रिमाइंडर R. आणि कोशंट m म्हणजे भागाकार m आला. देन राईट n इज इक्वल टू 4m + R वेअर R लाईज बिटवीन 0 to 4. म्हणजे 0 इज लेस दॅन R इज लेस दॅन 4. कारण आपण 4नी डिवाइड करतो म्हणजे बाकी 0 किंवा 0पेक्षा मोठी आणि 4 किंवा 4पेक्षा काय येणार आहे? लहान येणार आहे. देअरफॉर I⁴n इज इक्वल टू nच्या जागी व्हॅल्यू यूज केली I⁴m + R. आता इथं घातांची ॲडिशन आहे म्हणून तुमचा लॉ यूज केला तर ही टर्म आपण कशी एक्सप्रेस करू शकतो? I⁴m × I⁴R. आपल्याला माहिती आहे की I⁴m ची व्हॅल्यू नेहमी किती असते? 1 असते. × I⁴R आहे तसंच राहणार. म्हणजे इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला? I⁴R मिळाला. आता इथं तुमची ही आरची व्हॅल्यू 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल. मग त्याच्यासाठी आपल्याला I², I³ च्या व्हॅल्यूज ऑलरेडी
माहिती आहेत त्या व्हॅल्यूज इथं यूज केल्या की आपलं एक्झाम्पलचं सोल्युशन मग कम्प्लीट होतं. इथं काय सांगितलं बघा, सिमिलरली r⁴m इज इक्वल टू काय असतं 1 असतं, इज इक्वल टू 1/r⁴m केलं. म्हणजे आपण काय केलं इथं छेदामध्ये 1 घेऊन त्याच्या जागी r⁴m म्हटलं 1ची व्हॅल्यू, तर ही व्हॅल्यू काय झाली, हा पॉझिटिव्ह इंडेक्स वरती येताना परत काय होणार आहे निगेटिव्ह इंडेक्स, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती झाली r⁻⁴m. थोडक्यात आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर r⁻⁴m येऊ दे किंवा r⁻⁻⁴m येऊ दे, त्याची व्हॅल्यू नेहमी किती असणार आहे 1 असणार आहे. आणि बाकीच्या टर्मची व्हॅल्यू फाइंड करताना काय सांगितलं आपल्याला, त्या यनला आपल्याला काय करायचं आहे 4नी डिवाइड करायचं, त्याची बाकी आणि त्याचा भागाकार शोधून घ्यायचा आणि यांच्या जागी त्याची व्हॅल्यू काय लिहायची 4m + r लिहायची आणि इथे 4m ची जी व्हॅल्यू असते त्याची व्हॅल्यू नेहमी किती येणार आपली 1 येणार आहे. आणि इकडं r⁻1, 2 किंवा 3 मधली जी टर्म येते त्याची फक्त आपल्याला व्हॅल्यू यूज करायची आहे. बघूयात आपण आता इन जनरल कसं लिहिलेलं असतं हे, त्याचं ॲन्सर कसं मिळतं. इन जनरल r⁴n इज इक्वल टू 1, म्हणजे इन जनरलमध्ये r⁴n आला तर त्याची व्हॅल्यू नेहमी 1 असणार आहे. r⁴n + 1 असेल तर त्याची व्हॅल्यू नेहमी I असणार आहे. r⁴n + 2 आला तर त्याची व्हॅल्यू नेहमी किती असणार आहे -1 आणि r⁴n + 3 आला तर त्याची व्हॅल्यू असणार आहे -I. बघा इथं 4n असल्यामुळे डायरेक्टली 1 आला, इथं r⁻1 आहे ना म्हणून इथं I झाला, +2 म्हणजे I² झाला आणि I² ची व्हॅल्यू किती असते -1, +3 म्हणजे काय झाला I³ झाला आणि I³ ची व्हॅल्यू किती असते -I. म्हणून इन जनरल आपल्याला ह्या व्हॅल्यूज यूज करायचे असतात. नेक्स्ट काय सांगितले बघा, 1/I इज इक्वल टू 1/I ही व्हॅल्यू काढताना आपण अंशाला आणि छेदाला दोघांनाही आयनी मल्टिप्लाय करून घेतलं म्हणून ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली I / I × I म्हणजे I² आणि I² ची व्हॅल्यू किती असते -1. हे मायनस साईन शिफ्ट केलं वरती तर टर्म काय मिळणार तुम्हाला इज इक्वल टू -I. म्हणून 1/I ची व्हॅल्यू ही नेहमी किती असते -I असते. नाव वी विल सी इट्स एक्झाम्पल्स. आता आपण याचे एक्झाम्पल्स पाहूयात. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट एक्झाम्पल इज I⁻35, I⁻93, I⁻888 and I⁻160. Now first example is I⁻35. आपल्याला माहिती आहे व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर 4ने पहिल्यांदा डिवाइड करायचं आहे. मग मी याला 4ने डिवाइड केलं म्हणून आतमध्ये आलं I⁻4. 4 8 32 आपण म्हणतो म्हणून वरती किती आला 8 आला. 35 मधून 32 गेले म्हणजे 3 राहिले म्हणून पुढची टर्म काय झाली I³ झाली. I⁻4 मध्ये कुठलीही टर्म असते त्याची व्हॅल्यू नेहमी किती असते 1, म्हणजे राहिलं काय 1 × I³ म्हणजे फक्त टर्म राहिली तुमची I³ आणि I³ ची व्हॅल्यू नेहमी किती असते -I. म्हणून I⁻35 ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -I. बघा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये I⁻93 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. देअरफॉर I⁻4 ने डिवाइड करून मग खाली 4 लिहिला. 4ने इथं 93ला भागून घ्या, उत्तर किती आलं तुमचं 23 आलं. बरोबर आहे. वरती इथं घातामध्ये आपण 23 लिहिलं. बाकी किती आली तुमची 1 आली, ती लिहिताना आपण फक्त इथं I लिहिली कारण I⁻1 म्हणजेच काय असतो I असतो. परत पहिल्या ब्रॅकेटमध्ये I⁻4 आहे म्हणून ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू किती झाली 1 झाली आणि 1 × I म्हणून त्याचे आन्सर किती मिळालं आपल्याला I मिळालं. लक्षात येतं का पहा. सिमिलरली थर्ड एक्झाम्पलमध्ये I⁻888 हे एक्झाम्पल आहे. I⁻4 म्हटलं आणि 4ने याला डिवाइड केलं तर आन्सर किती आलं 222 आणि बाकी तुमची किती आली 0 म्हणून पुढची टर्म आपण लिहिली नाही. इथं फक्त I⁻4 मधलीच टर्म आहे म्हणून ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू फक्त किती आली तुमची 1 आली. अँड देअरफॉर वी गेट I⁻888 इज इक्वल टू 1. Similarly, we have to find
the value of I raised to 116 is equal to I raised to 4 raised to, now divide 116 by 4, therefore we get quotient 29 and remainder is 0. Now we know that value of this bracket is 1, therefore write here directly 1 and we get value of I raised to 116 is equal to 1. बघा एक्झाम्पल कसं सोडवायचं लक्षात आलं का. आय रेज टू वरती जी टर्म दिली आहे त्या टर्मला पहिल्यांदा 4ने डिवाइड करायचं असतं, म्हणून ब्रॅकेटमध्ये आय रेज टू 4 लिहून घ्या. जो भागाकार येईल तो ब्रॅकेट रेज टू मध्ये द्या. जी बाकी येईल ती तुम्ही काय करा आयच्या घातामध्ये लिहून घ्या आणि मग परत पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू नेहमी 0 म्हणा, राहिलेल्या सेकंड टर्मची व्हॅल्यू तुम्ही यूज करा. अगदी सिमिलर आपल्याला दुसरं काय सांगितलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ I raised to 30 plus I raised to 40 plus I raised to 50 plus I raised to 60. ह्या सगळ्याची व्हॅल्यू आपल्याला त्याने फाइंड करायला सांगितलेली आहे. माहिती मी परत प्रत्येक वेळी आपली टर्म आहे तशीच यूज केली. फाइंड करताना मी काय केला, I raised to 30 I raised to 4 मध्ये एक्सप्रेस केला, म्हणून इथं I raised to 4 म्हटला. 30ला 4ने भागलं, 7 चौक 28 किंवा 4 असं ते 28 म्हणून वरती 7 आला, बाकी 2 आली म्हणून पुढची टर्म झाली आय स्क्वेअर. सिमिलर आय रेज टू 40 म्हणजे काय म्हटलं आपण, आय रेज टू 4 रेज टू 10. आय रेज टू 50 म्हणजे आय रेज टू 4 रेज टू 12 इंटू आय स्क्वेअर, कारण 12 चौक 48 झाले म्हणून 2 बाकी राहिली ते आपण आय स्क्वेअर म्हटली. आय रेज टू 60 इज इक्वल टू आय रेज टू 4 रेज टू 15. Now we have to use values of I square, I square up to so on. Now we know that value of first term is only I square. Next value of this term is 1. Value of this term is again I square and value of this term is also plus 1. We know that value of I square is minus 1. Therefore put value of I square as minus 1. We get minus 1 plus 1, again minus 1, again plus 1. Same term opposite sign, therefore all terms get cancelled and we get answer as 0. म्हणजे इथं आपण काय केलं, पहिल्यांदा एक्झाम्पल सिम्प्लिफाय करताना सगळ्या टर्म आय रेज टू 4च्या इंडेक्समध्ये एक्सप्रेस करून घेतल्या, त्यांच्या व्हॅल्यूज यूज केल्या, तर तिथं टर्म आली तुमची आय स्क्वेअर प्लस 1 परत आय स्क्वेअर प्लस 1. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे म्हणून आपण तिथं -1 घातलं, तर +1 -1 सेम टर्म अपोजिट साईन असल्यामुळे सगळ्या टर्म्स काय झाल्या कॅन्सल झाल्या आणि आपल्याला आन्सर किती मिळालं 0. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज सिम्प्लिफाय square root of -16 plus 3 into square root of -25 plus square root of 36 minus square root of 625. First given example is written as it is. Now express these terms in the form of, write this root -16 as square root of 16 into -1. म्हणजे आपण रूटमध्ये काय केलं, फक्त मायनस साईन बाजूला करण्यासाठी -1ने मल्टिप्लाय करून घेतलं आणि ती टर्म पॉझिटिव्ह करून घेतली. देअरफॉर वी गेट +3 into √25 into -1 plus √36 into -1 minus square root of 625 into -1. Now we know that √16 is 4 and value of square root of -1 is I. Similarly, keep these three terms as it is and we know that square root of 25 is 5 and value of root of -1 is I. Again, this plus sign remains as it is and value of √36 is 6 and value of square root of -1 is I. Similarly, for the last term we get -25 I. First we have multiplied here and we get this answer as 15 I. Therefore we get 4I plus 15I plus 6I minus 25I. Simplifying this term we get plus 25I minus 25I, same term opposite sign, therefore we get answer only 0.
आणि इथं आपलं हे एक्झाम्पल कम्प्लीट झालं. बघा अशा टाईपचे एक्झाम्पल सोडताना मी काय सांगितलं, पहिल्यांदा टर्मचं रूट साईन मायनस साईन बाहेर काढण्यासाठी त्याला -1नी मल्टिप्लाय करून घ्या प्रत्येक टर्ममध्ये, आणि बाहेर असणारा टर्म्स तुमच्या स्क्वेअर टर्म आहेत म्हणून बाहेर घेताना त्याचं स्क्वेअर रूट घ्या. 16चं वर्गमूळ 4 घेतलं, 25चं वर्गमूळ 5 घेतलं, 36चं वर्गमूळ 6 घेतलं, 625चं वर्गमूळ 25 घेतलं. वर्गमुळात -1 राहिलं आहे, त्याची व्हॅल्यू किती असते? आय, म्हणून प्रत्येक टर्ममध्ये तुमचा आय आला. आता ह्या टर्म्स तुम्ही सिम्प्लिफाय करा. समान चिन्ह जे आहे त्यांची बेरीज करा, विरुद्ध चिन्ह आहे त्यांची वजाबाकी करा, म्हणजे तुम्हाला आन्सर किती मिळालं? 0. आणि इथं आपलं सोल्युशन कम्प्लीट झालं. आता ह्यातलं दुसरं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज given that 4 into square root of -4 plus 5 into square root of -9 minus 3 into square root of -16 is equal to. आता इथं सिम्प्लिफाय करत असताना मगाच्याप्रमाणेच पहिल्यांदा मायनस साईन बाजूला काढायचं आहे, म्हणून हा 4 तसाच ठेवला. रूटमध्ये -4ची व्हॅल्यू आपण काय लिहिली? 4 into -1 प्लस 5 तसाच ठेवला आणि रूटमध्ये -9ची व्हॅल्यू आपण किती लिहिली? 9 into -1. This -3 remains as it is, and write value of -16 as 16 into -1. Write this 4 term as it is and take the square root of 4, that is 2, and use the value of I. Therefore, we get 4 into the bracket 2i. Similarly, for the second term, we get this 5 remains as it is, and value of this term is 3i. Similarly, in the last term we get -3 term remains as it is, and value of this root sign is 4i. Now simplifying these terms we get 23i minus 12i is equal to 11i. Here our solution is completed. Now the next example is find a and b if abi is equal to 3a minus b plus 12i. इथं आपल्याला देताना सांगितलेलं आहे ए बी आयची व्हॅल्यू किती आहे? 3a मायनस बी प्लस 12i. तर आपल्याला एची आणि बीची व्हॅल्यूज फाइंड करायची आहेत. मग इथं आपल्याला इक्वॅलिटीची डेफिनेशन यूज करावी लागते. म्हणजे आपण काय करणार, इकडे रिअल इमॅजिनरी पार्ट आणि इकडेही रिअल इमॅजिनरी पार्ट सेपरेट करणार. दोन्ही बाजूचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करायचे आहेत आपल्याला. नाव गिवन टर्म इज ए बी आय इज इक्वल टू 3a minus b plus 12i. Write this term as 0 plus abi is equal to, right here real part 3a minus b plus imaginary part is 12i. इथं आपण काय केलं, दिलेलं एक्झाम्पल आहे तसंच लिहिलं आणि इकडचा रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट सेपरेट केला. इकडे फक्त इमॅजिनरी पार्ट आहे म्हणून त्याचा रिअल पार्ट आपण काय घेतला? 0 घेतला. आता आपण दोन्ही बाजूचे रिअल आणि इमॅजिनरी पार्ट काय करणार आहोत? इक्वेट करणार. इकडचा रिअल पार्ट किती दिला आहे आपल्याला? 3a मायनस बी इज इक्वल टू, इकडचा रिअल पार्ट किती आहे? 0. इकडचा इमॅजिनरी पार्ट तुमचा किती दिलेला आहे? 12. आणि इकडचा इमॅजिनरी पार्ट किती आहे? ए बी. म्हणून इथं टर्म मिळेल तुम्हाला ए बी इज इक्वल टू 12. आता हे इक्वेशन सिम्प्लिफाय करत असताना इथं बघा, हा मायनस बी आपण अपोजिटला शिफ्ट केला म्हणून 3a इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला? बी मिळालं. आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट केल्यामुळे इक्वेशन काय मिळालं आपल्याला? ए बी इज इक्वल टू 12 मिळाले. त्यातली बीची व्हॅल्यू, कुठल्याही एका टर्मची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणून मी बीची व्हॅल्यू काढली. तर हा ए कुठं जाणार? मल्टिप्लिकेशनमधली टर्म खाली डिनॉमिनेटरमध्ये जाणार म्हणून बीची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 12 डिवायडेड बाय ए मिळाली. नाव सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू ऑफ बी इन दी इक्वेशन 1. बीची ही जी किंमत आहे 12/a ती आपण ह्यावरच्या इक्वेशनमध्ये पुट करणार. देअरफॉर वी गेट 3a इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 3. नाव सिम्प्लिफाईंग दिस टर्म वी गेट, हा ए इकडं शिफ्ट होताना a² होणार आणि हा मल्टिप्लिकेशनमधला 3 अपोजिटला कुठे येणार? परत
डिनॉमिनेटरमध्ये. देअरफॉर वी गेट ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 अँड देअरफॉर वी गेट ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 2. नाव आता इथं आपल्याला एच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या, +2 आणि -2. म्हणजे बीच्या पण किती व्हॅल्यूज काढायला पाहिजेत आपल्याला, 2 व्हॅल्यूज काढायला पाहिजेत. देअरफॉर व्हेन ए इज इक्वल टू +2 बी इज इक्वल टू काय टर्म आहे आपलं 12/a आहे. त्याच्यामध्ये एची व्हॅल्यू किती पुट करायची आपल्याला 2, म्हणजे बी इज इक्वल टू किती मिळणार आपल्याला 6 मिळणार. सिमिलरली व्हेन ए इज इक्वल टू -2 put here value as -2, therefore we get b is equal to -6. Therefore we have a is equal to 2 and b is equal to 6 हे पहिलं सोल्युशन, और a is equal to -2 and b is equal to -6 is our second solution. बघा ह्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आपल्याला, ए बी आयची व्हॅल्यू 3a - b दिलेली आहे प्लस 12i. म्हणून आपण इथं पहिल्यांदा रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट सेपरेट करून घेतले, दोन्ही बाजूच्या टर्म्स तुमच्या इक्वेट करून घेतल्या. इथं 3aची व्हॅल्यू आपण फाइंड करताना -b अपोजिटला +b केला. इकडचा इमॅजिनरी नंबर किती आहे 12 आणि इकडचा इमॅजिनरी नंबर किती आहे ए बी, म्हणून दुसरं इक्वेशन झालं ए बी इज इक्वल टू 12. कुठल्याही एका टर्मची व्हॅल्यू काढा, ही व्हॅल्यू परत वरच्या इक्वेशनमध्ये यूज करा, म्हणजे तुम्हाला एका कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळते. मग इथं आपल्याला ए स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळाली 4 मिळाली. म्हणून दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतलं, स्क्वेअर रूट घेतलं तर एची व्हॅल्यू काय मिळणार +or -2 मिळणार. एमध्ये आता 2 व्हॅल्यू मिळाल्या, म्हणून आपल्याला बीच्याही दोन्ही व्हॅल्यूज काढायला हवेत. म्हणून इक्वेशनमध्ये पुट केलं तर बीच्याही तुम्हाला 2 व्हॅल्यूज मिळाल्या. अशा पद्धतीनं एची व्हॅल्यू जर +2 असेल तर बीची व्हॅल्यू किती येणार आहे +6, किंवा एची व्हॅल्यू जर -2 असेल तर बीची पण व्हॅल्यू किती असणार आहे -6च असणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरमधले आणखीन एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. पण आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबू. थँक्यू.